हॅलो, कसे आहात? चला मग आज तुमच्यासोबत शेअर करते मी आमच्या आहोंच्या हातची छान अशी कापूस भजी. आता तुम्ही म्हणाल ही कापूस भजी काय असते? अहो, इतकी नरम असते ना त्यांच्या हाताची भजी खूप छान. त्यासाठी या ठिकाणी दाखवल्याप्रमाणे छान असं साहित्य घेऊन घ्यायचं. त्यानंतर बेसन पिठामध्ये छान असा ओवा, सोडा, हळद आणि मीठ टाकून छान असं एकत्रित करून घ्यायचं. या ठिकाणी दाखवल्याप्रमाणे छान असं थोडं-थोडं पाणी घालायचं आणि ते छान असं एकत्रित करून घ्यायचं आणि खरंच भजी एकदम छान येते. आणि अशा प्रकारे छान असं ते फेटून घ्यायचं. त्या साईडला छान असं तेल गरम करायला ठेवून द्यायचं. त्यानंतर बेसन पिठामध्ये 1 चमचा या ठिकाणी दाखवल्याप्रमाणे असा रवा ॲड करून घ्यायचा आणि सिरियसली रवा ॲड केल्याने भजी ही खूप छान आणि मऊ या ठिकाणी होत असते. त्यानंतर आहे ना अगोदर मिरच्यांच्या भज्या काढायच्या होत्या. त्या ठिकाणी मिरच्या छान अशा लांब काट करून घेतलेल्या आहेत आणि त्या छान अशा बेसन पिठामध्ये डिप करून तेलामध्ये छान अशा टाकून द्यायच्या. त्यानंतर छान अशा गोल्डन फ्राय होईपर्यंत त्यांना छान अशा तळून घ्यायच्या आणि त्या काढून घ्यायच्या. त्यानंतर आहे ना बेसन पिठामध्ये आपण कट केलेले कांदा, कोथिंबीर, मिरच्या सर्व काही ॲड करून घ्यायच्या आणि छान अशा भज्या तेलामध्ये सोडून द्यायच्या एक-एक करून. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता भज्या किती छान आणि गुबगुबीत या ठिकाणी फुगलेल्या आहेत. यालाच म्हणतात कापूस भजी. आमच्या आहोंच्या हाताची खूप स्पेशल भजी आहे ही. त्यानंतर आमच्या घरातला पहिला नैवेद्य हा ध्रुवला. त्यामुळे मग ध्रुवला दिली. त्यानंतर मग आहोंना म्हटलं तुम्हीच तुमच्या हाताची भजी खाऊन बघा आणि सांगा कशी झाली. म्हणे खूप छान. चला मग आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.